नमस्कार. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत येड्राव या ठिकाणी. तर या ठिकाणी 75 वर्ष हे गाव तळ असं पडीकच होतं. तर हे गाव तळ आज ग्रामपंचायतीच्या नावाने झालेलं आहे आणि इथले सरपंच जे उमदार, झुंजदार, तडपदार ज्यांनी आपलं पद सांभाळले तेव्हापासून या गावाचा कायापालट करण्याची जी शपथ घेतली होती ती त्यांनी पूर्तीकडे नेली आणि ती कशा पद्धतीने नेली आणि हे जी जागा आहे ती ग्रामपंचायतीच्या नावाने कशा पद्धतीने आणि कशासाठी करून घेतली हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सर नमस्ते. या न्यूज चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे की ही 75 वर्ष झाली पडीक पडलेली जी जागा आहे, आपण त्याला पडीक नाही म्हणू शकत सोडा, तरी देखील ही पडीकच पडली होती आणि त्या जागेचा तुम्ही ग्रामपंचायतीच्या नावे करून घेऊन काय उपयोग करणार आहात? काय देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली. 1946 पासून हे गॅजेट, कागदपत्र, 7/12, खाते उतारा या सगळ्या गोष्टी ही जी कागदपत्र आहेत ही त्यापासून चलनात आली आणि त्या काळापासून ही जी जागा होती ही फोगेड रस्ता आणि पाणी इथं साचत होतं म्हणून याला गाव तळ म्हणून संबोधलं जायचं. गेले 75 वर्ष झालं अनेक लोकप्रतिनिधी झाले, पण 2021 साली ज्यावेळेला ग्रामपंचायतीची इलेक्शन लागू झाली त्यावेळेला नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब, संजय पाटील येड्रावकर साहेब व मान्य श्री सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर सरकार या तिघांच्या नेतृत्वाखाली एक विकास पॅनल, महाविकास आघाडी ही निर्मिती झाली आणि त्यावेळेला ह्याची निवडणुकीला आम्ही सगळेजण पुढे गेलो. त्यावेळेलाच काही आम्ही त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही केलं होतं की गावतळ्याची जागा ही ग्रामपंचायतीच्या नावावर करून त्यावेळेचं गावतळा सुशोभीकरण करणे, त्याचबरोबर स्मशानभूमी, सर्वानुपयोगी स्मशानभूमी आहे तिचं स्थळांतर करणे, त्याचबरोबर क्रीडांगण देणे आणि गावतळ्यामध्ये मागच्या काही बॉडीनं काय केलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तलाव मुजवून तिथं घनकचरा टाकायचा प्रयत्न केला आणि त्याचा पूर्णपणे त्रास ह्या गावातल्या काही आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवासींना होत होता. त्याचाही लवकरात लवकर निर्णय घेणं हे गरजेचं होतं आणि नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांनी त्यावेळेला सांगितले की पहिला विषय गावतळ्याच्या मागे लागा. मग हे डोक्यात घेऊन आमच्याबरोबर आमचे गट देते आदरणीय महावीर भुजबळ पाटील साहेब असतील, पार्वती औद्योगिक इंडस्ट्रियल इस्टेटचे ते डायरेक्टर आहेत, येड्रावकर साहेबांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी सारखं बाळ आपण ह्याच्या मागं लागणं पाहिजे, गरजेचं आहे. म्हणून मी ज्यावेळेला सरपंच पदावर बसलो त्याच्यानंतर त्यावेळेपासून गोडधोड ही धावपळ चालू झाली. त्याचबरोबर आमचे जुने जाणते ग्रामपंचायत सदस्य आरजी कांबळे म्हणून आहेत, त्यांना कागदपत्रातली अत्यंत माहिती आहे, तेही देखील ह्याच्या पूर्णपणे पाठपुरावाला मागं लागले होते. आणि गेले आमच्याबरोबर प्रशासक म्हणून ग्रामसेवक जे वर्ष झालं हे काही गोष्टी वर्षापूर्वीच व्हायच्या होत्या, पण काही गावच्या लोकांनी काही गोष्टी याला अडकाळ्या घालायचा प्रयत्न केला. कारण का तर हे काम झालं तर ह्याचं श्रेय घेणार आणि आयुष्यभर मग ही लोक राजकारणामध्ये पॉझिटिव्हमध्ये राहतील, ह्याचं श्रेय घेऊन कुठंतरी गावचा कायापलट होईल. स्वतःच्या राजकीय हेतूपोटी काही लोकांनी ह्याच्यामध्ये अडकाती प्रयत्न घालायचा प्रयत्न केला. मग प्रशासक आले, त्यामुळं आम्हाला जे ग्रामविकास अधिकारी नवीन जे आले उमेश रेहेकर त्यांच्यामुळं आणि आम्हाला गती लागली. आणि सरपंच एकटा काम करत नाही, त्याच्यामागं काहीतरी मागं राहायला लागतंय. म्हणून उपसरपंच म्हणून आमच्या वैशाली दत्तात्रय साळुंके, त्यांचे आज पती आहेत दत्तात्रय साळुंके, या लोकांनी देखील धावपळ केलं. म्हणजे एकंदरीत मी असू द्यात, आमचे बंडूदा असू द्यात, अर्जिमा असू द्यात, एका दिवसात कोल्हापूर, शिरोळ, येड्राव, कोल्हापूर असं 3-4 वेळा फेऱ्या मारल्या. गेले 2 वर्ष झालं एवढा आम्ही ह्या गोष्टीसाठी धावपळी प्रयत्न केलो. आम्ही एखाद्या कुठल्या तरी शासकीय कार्यालयामध्ये गेलो, त्याचा पाठपुरावा करायला गेलो तर काही जण स्वतःचा राजकीय मदत घेऊन ह्या गोष्टीचा प्रयत्न केला की अडकती निर्माण करायचा प्रयत्न केला. पण त्यावेळेला आमच्या मागं नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेबांची एक ताकद होती आणि त्यांनी कलेक्टर साहेबांच्यापाशी बसून घेऊन त्यांच्यासाठी हे सांगून की गावाचा कुठेतरी चेहरामोहरा बदलायला पाहिजे, गावाला इथल्या होणाऱ्या घनकचऱ्याचा त्रास होतोय तो बाजूला व्हायला पाहिजे आणि गावातले जे लोक आहेत यांच्यासाठी जे मयत झाल्यानंतर काही लोक विचार करत नाहीत, मरायच्या अगोदर काही लोक त्यांचा उपचाराचा करतात, पण त्याच्या अगोदरचा उपचार त्याच्यानंतर देखील त्यांचा अंत्यसंस्कार चांगल्या स्वच्छ ठिकाणी व्हावं म्हणून गावातली असणारी स्मशानभूमी त्याचंही सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी साधारणपणे 30 लाखाचा फंड त्या मंजूर केला
पण हे करत असताना काही लोकांनी जाणून पुजून कुठंतरी हे श्रेय त्यांना जाऊ नये म्हणून आपण कुठंतरी ह्यात श्रेय घेता येत आहे का असा प्रयत्न झाला. आत्ताही देखील आम्ही त्याचा ज्यावेळेला महाराष्ट्र शासन आणि बगोडदार ग्रामपंचायत असं ज्यावेळेला या ग्रामपंचायतीच्या पद्धतीनं ज्यावेळेला दाखले निघाले 7-12 या 5 या गट नंबर निघाले, प्रॉपर्टी कार्ड निघाले, ही सगळी मोजणी झाली. आणि हे मोजणी करत असताना कलेक्टर साहेब असतील, आदरणीय तहसीलदार साहेब असतील, त्याचबरोबर भूलेखा अधीक्षक आदरणीय माळवदे मॅडम असतील, त्यांचा स्टाफ असेल, यांचं 6 वेळा आम्ही ती मोजणी केली या सगळ्या जागेची. आणि 6 वेळा मोजणी करून या जागेचं पूर्णपणे आम्ही यंत्रणा बसून ह्याची पूर्णपणे नोंद घेऊन शासनाची नोंद झाली. आणि शासन नोंद होऊन हेच आम्हाला चांगलं पद्धतीने आज आनंद वाटतोय की 75 वर्ष ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या आमच्या कार्यकाळामध्ये घडल्या. आणि बाकी काय नाही, हे सगळ्या गोष्टी एका दोघट्याचं नाही, आम्ही जिथं उपस्थित आहे या सगळ्यांनी याला तिळतिळ झटलेला आहे आणि त्या झटलेल्याचा फळ आज मिळालेला आहे. ह्याच्या भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून असू दे, नामदार साहेबांच्या माध्यमातून असू दे, वेगवेगळ्या उपक्रम इथं राबवले जातील. आणि मुळात हे क्रीडांगण होतं, ते क्रीडांगण एखाद्या कुठल्या तरी मंडळाची अधिकारीशाही होती, पण आज इथं स्पष्ट सांगतो की हे क्रीडांगण कबड्डीसाठी आहे, इतर खेळांसाठी आहे. जे काही ग्राउंडवर खेळण्यासाठी म्हणजे फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, काही मातीचे खेळ असतील त्याच्यासाठी हे उपयोगी आणि खुलं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि हे क्रीडांगण बहुउपयोगी क्रीडांगण करायचं. माझी मागची जुनी मुलाखत इलेक्शनच्या अगोदरची असेल, तिची जर तुम्ही पूर्णपणे आढावा घेतला असेल तर त्या गोष्टीमध्ये देखील तुम्हाला ते दिसण्यात येईल. सुरुवातीला सांगितलं होतं की आता या गोष्टी आहेत आणि बोले तसेच चाले. नामदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी हे करून दाखवलेलं आहे. आणि इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या आणि क्रीडा अंगणाला देखील नामदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या वडिलांचं नाव सहकाम अशी शामराव पाटील यड्रावकर क्रीडा संकुल हे द्यायचंही देखील आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळं हे कुठं तर आता येणाऱ्या गोष्टी आता होत चालल्यात आणि गावाच्या उपयोगासाठी होणार आहेत. त्यामुळं हे अतिशय आनंद वाटतोय. बाकी दुसऱ्या काही गोष्टी नाहीत. गावचा आम्ही निवडून आलो याचा काहीतरी उपयोग झाला असा आम्हाला एक साधारणपणे थोडापणे आम्हाला स्वाभिमान वाटतो. धन्यवाद सर. तर या ठिकाणी उपसरपंच मॅडम हजर नाही आहेत, तर त्यांचे मिस्टर आहेत. तर मला सांगा सर की अशा उमदार नेता किंवा झुंजदार असा तडफदार हा उमेदवार सरपंच म्हणून तुमच्या गावासाठी झटत आहे. तुम्ही बरेच वर्ष इथं असाल, तुम्ही या गावाचा कायापालट झाला नाही झाला ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील, पण अशा सरपंचांसोबत तुमची बायको काम करते याचा तुम्हाला कितपत आनंद आहे का, अनुभव काय आहे? आनंद तर जास्तच आहे मला, कारण ह्या लहान वयामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने हे केले त्याचं सगळं मार्गदर्शन त्यासनी महावीर पाटील यांचं मिळत असतंय. पण ते काही लोकांना खटकते होते, त्याच्याशी आम्ही कधीच लक्ष देत नाही आहे. महावीर पाटील ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं आमचे कुणालराजे काम करत असतात. आणि ते करत असताना आम्हाला सगळ्यांना घेऊन म्हणजे आमचे मिसेस असू देत, आम्ही असू देत, आमचे आरजी साहेब असू देत, आणि आरजी साहेबसुद्धा स्वतः हे करतात. कारण जसं म्हणजे चेअरमन साहेबांचा पाठिंबा आहे, कारण आज एवढं गावासाठी ते करतायत. कारण त्यांनी मध्येसुद्धा काहीतरी कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलून दाखवलं होतं गावात काय चाललंय काय नाही त्याच्याशी माझं देणं घेणं नाही आहे, पण माझ्या गावातला माणूस मेल्यावरती सुद्धा एक चांगल्या ठिकाणी तो जावा. तर अशा पद्धतीने नव्हतं, त्या पद्धतीने त्यांना करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे भरपूर आम्हाला हे करून दिलं आहे. तसंच गावात तलाव असू दे, तलावसुद्धा सुशोभीकरण करणे, क्रीडांगण करणे हे त्यांच्या जे हे होतं त्या पद्धतीने तिने आम्हाला जागेचं पूर्णपणे म्हणजे लक्ष घालून स्वतः कलेक्टर साहेबांच्या पुढं जाऊन हे करून आम्हाला त्या वेळेला तुम्ही ते कागद घेऊन या, हे कागद घेऊन या, प्रत्येक वेळेला त्यांनी सांगितलं होतं. त्या पद्धतीने आमचे सरपंचसुद्धा पळत होते, त्यांच्याबरोबर आम्ही पळत होतो. स्वतः महावीर पाटीलसुद्धा असणार आमच्याबरोबर. त्या पद्धतीने आम्ही सगळं करत आलो. तर महावीर पाटील सरांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ह्यापूर्वीची जी परिस्थिती होती गावची, तर सर मला सांगा की ह्या आधी जे सरपंच होऊन गेले त्यांचा लढा असा गावाच्या विकासासाठी होता का? नाही होता, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा गावच्या विकासात हातभार लावलेलाच आहे. पण 2020 नंतर जे आता आमची नवीन बॉडी आली, सरकार जे सरपंच झाले, त्यानंतर आमच्या गावाचा कायापालट राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब सुद्धा मंत्री झाले. त्यांच्या माध्यमातून कायापालट भरपूर म्हणजे जवळजवळ आता 80% कामं आम्ही गावातले संपवतच आणलो. मोठा विषय होता तळ्याचा, तो पण आता संपला. तळ्याला आता तळं जवळजवळ 2 एकराचं तळं होऊन ते तळं सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांनी 1 कोटी रुपये फंड जाहीरच केलेला आहे. सुशोभीकरण एक बाहेरच्या परगावातले लोक सुद्धा बघायला आलं पाहिजे, अशा पद्धतीचं तळं आपण तिथं करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने मशानभूमी असू दे, कमीत कमी एक मला वाटतं 25,000 स्क्वेअर फुटाची ती मशानभूमीची जागा पूर्णपणे निवारा शेडसह अत्याधुनिक सगळ्या सोयीसुविधा आपल्या त्या मशानभूमीमध्ये असतील अशा पद्धतीचं
स्मशानभूमी सुद्धा आपण करतोय आणि लगतच त्याला क्रीडांगण, ते सुद्धा एक 20,000 स्क्वेअर फुटाचं क्रीडांगण आहे. त्याला सुद्धा माननीय अण्णांचं नाव शामराव पाटील यड्रावकर क्रीडा संकुल अशा पद्धतीने नाव देऊन प्रत्येक खेळासाठी त्यामध्ये आपण आमदार साहेबांचा फंड गावच्या लावणार. लहानापासून थोरांपर्यंत जे खेळाडू आहेत त्यांना हे क्रीडांगण उपलब्ध करून देऊन बहुउपयोगी असं क्रीडांगण त्या ठिकाणी आपण करून देत आहोत. आणि आजपर्यंत या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ ग्रामपंचायतीमधून 9 ते 10 कोटी रुपयाचा निधी खर्च झालेला आहे आणि आमदार साहेबांचा 25 कोटी रुपये खर्च या गावामध्ये खर्च झालेला आहे. त्याबद्दल मी प्रथमतः आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. तर सर या ठिकाणी हा पाठपुरावा करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या, तुमच्यावर काही दबाव आले किंवा तुम्ही खुल्या मनानेच टक्कर देत गेला? नाही, आम्ही खुल्या मनानंच टक्कर देत गेलो. दबाव आणणं हे विरोधकांचं काम आहे, पण आपण त्या दबावाला थांबत नाही. आणि ह्या कामासाठी सगळ्यात मोठं जर सहकार्य कोणाचं लागलं तर RG कांबळे साहेबांचं सहकार्य भरपूर झालेलं आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. तर या ठिकाणी गेले 30 वर्ष राजकारणात असणारे आणि 2000 पासून ते 2023 पर्यंत एक सदस्य पद निभवणारे RJ कांबळे सर आपल्या सोबत आहेत. तर सर आमच्या चॅनलमध्ये सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे. तर गेले 30 वर्ष राजकारण तुम्ही पाहत आलात, तर ते त्यावेळी कसं होतं आणि आता कसं आहे? अगोदरचं राजकारण होतं, आत्ताचं जे राजकारण हे कुरघोडीचं राजकारण चालू झालेलं आहे. विकास कामांना कुठंतर खो घालणे, विकास कामांना कुठंतर खीळ घालणे, ह्या पद्धतीचं कामकाज चालू आहे आता. परंतु आम्ही ह्या कुठल्याही ह्याला न बळी पडता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ह्या 4 एकर 12 गुंठ जागेला त्यांच्या आदेशावरून, त्यांच्या सांगण्यावरून शिस्त नंबर मिळालेले आहेत. 5 विभागामध्ये शिस्त नंबर विभागले आहेत. पहिलं क्रीडांगण सहकर्मचारी डॉक्टर शामराव पाटील यड्रावकर क्रीडा संकुल म्हणून 24 गुंठ आहे. त्यानंतर 17 गुंठ मशानभूमीसाठी आहे, 2 एकर तळ्यासाठी आहे आणि पलीकडं आहे ते नुकतंच अभिवचन नामदार यड्रावकरांनी दिले की तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहायचं आहे आणि उर्वरित जागा ही रस्त्याच्या पलीकडे 17 गुंठ आहे. अशा पद्धतीनं ह्या 4 एकर 12 गुंठ्याचा हा तळ्याचा भाग आहे. ह्याला सुशोभीकरण करणे ह्यासाठी नामदार यड्रावकरांना केव्हाही कटिबद्ध आहे. तेवढं बोल. तर सर मला सांगा की गेले 23 वर्ष तुम्ही राजकारण क्षेत्रात किंवा हे सदस्य पदामध्ये आहात, ह्या आधी जे झाले सरपंच त्यांचा लढा कितपत असा गावासाठी होता किंवा आता नवीन उमदा असे सरपंच जे आपले कुणाल सिंग नाईक निंबाळकर आलेत यांनी जो वचननामा घेतला होता त्याचप्रमाणे त्यांनी बऱ्याच काही गोष्टी घडवत आले, त्यांना विरोधही होत गेला किंवा ते त्याला न घाबरता त्यांच्या हिमतीवर टक्कर देत तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीने ते पुढे गेले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नाही, आता सरकारने तर आता हा पहिल्या ठरला आमचा जाहीरनामाच होता की तळ्याची जागा गावासाठी उपलब्ध करून घेणे, की जेणेकरून गावाला विकासाचं काम कुठलं तर करण्यासाठी ह्या जागेला प्रॉपर्टीकरण नसल्यामुळं ही जागेवर काही करताच येत नव्हतं. त्यामुळे ह्याने पहिलाच जाहीरनामाच केला होता. ह्यापूर्वीचे सरपंच सरदार सुतार होते त्यावेळी फक्त आम्ही पाणीपुरवठा राष्ट्रीय पेयजल योजना होती त्या कामात आम्ही व्यस्त झाल्यानंतर ते काम तिथं पेंडिंग पडलं होतं. आता ह्या सरकारांच्या सरपंचांच्या ह्यांना अथक परिश्रमानं ते पूर्ण केलेलं आहे. तर सर मला सांगा की नवीन उमदा आणि असं तरुण पिढीतला सरपंच पदावर एक युवक जात आहे आणि त्याला सपोर्ट कसा करावा किंवा त्याचं ज्ञान काय असेल ह्याचा तुम्हाला जराही अंदाज होता का? अंदाज होता. इंग्लिश मिडियमचे ते होते, त्यांचं सगळं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण पूर्ण झालं आहे. करायची उमेद त्यांना आहेच, अजून इथून पुढेही आहेच. परंतु त्यांना कागदोपत्री जे आवश्यक माहिती होती किंवा पूर्वी जे काय होतं ते ह्याचा कायम आम्ही त्यांनी विचारल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी सांगत गेलो. त्या पद्धतीनं त्यांनी ते करत गेले. खचून न जाता परत पुन्हा विचारून माहिती घेऊन, आमची असू दे बाकीच्या सदस्यांची माहिती घेऊन त्यांनी हे काम पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि या गावाचा कायापालट करत असताना तुम्हाला कधी वाटलं नाही का कारण हा नवीन युवक आहे, नवीन काहीतरी आपल्या गावात आणतो, हे योग्य आहे अयोग्य आहे असं कधी वाटलं का? नवीन असले तरी बाकीचे सल्ला घेऊनच ते प्रत्येक काम करत होते. त्यामुळं गावाला झटणारे, गावाला दिशा देणारे सरपंच असल्यामुळं आणि मुळातच ह्यांनी सरकार घराण्यात असल्यामुळं त्यांचं काम, यांचं कौतुक आणि ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन
जनतेचा गावाचा योग्य पद्धतीचा आहे. त्यामुळे केलेल्या कामात कोणत्याही एक 4 लोक सोडले की बाकी कोणी काय हरकत घेतलेली नाही. तर त्यामुळे सर मला सांगा की ह्या ठिकाणी असे उमदार, तडफदार आणि असे युवक जर राजकारणात येत गेले किंवा अशी पदं त्यांनी जर घेत गेले तर गावाचा कायापालट होईल का? खरोखरच असे उमदे नेतृत्व जर गावाला मिळालं तर आता गाव म्हणजे ह्याच्याप्रमाणे आता पुढं चाललेलं आहे. त्या आधुनिकतेकडे गाव आहे. त्या पद्धतीने उमदं नेतृत्व मिळालं तर गावात अत्याधुनिक सुविधा मिळत जातील. तुमच्या नवीन दृष्टीनं संकल्पना आणखी काय सुविधा गावाला मिळायला पाहिजेत आणि त्यांच्याकडून तुमच्या अजून काही अपेक्षा आहेत का? आहेत ना. गावासाठी आता स्मशानभूमी झालेलीच आहे. आता गावासाठी बस स्टॉप असू दे किंवा बाकीचं जलजीवनचं काम चालू आहे ते कसं अद्ययावत करता येईल किंवा 24/7चा फॉर्म्युला कसा देता येईल गावाला, यासाठी आमची त्यांच्याकडे अपेक्षा आहेत आणि आमदार साहेबांच्या तर यड्रागाव या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी म्हणून रेळेकर सर आहेत. तर आपण त्यांनाही विचारणार आहोत की त्यांचा ह्या 1 वर्षातला प्रवास या ठिकाणी कशा पद्धतीनं झालेला आहे. तर सर्वात प्रथम चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे. तुम्ही अनेक गावामध्ये गेला असाल, तुमचं कार्यभार अनेक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आला असेल आणि त्या ठिकाणची लोकही तुम्हाला वेगवेगळी लाभली असतील. काही ठिकाणी कामं होतात, काही ठिकाणी नाही. ग्रामविकास अधिकारी म्हटलं की लोकांच्या तोंडात अगोदर एकच शब्द असतो की बाबा ह्या व्यक्तीकडून काही कामं होतात किंवा नाही होतात. तर ह्या ठिकाणी तुम्ही आलात, आता तुमच्या नावाचा डंका तर ऐकलेलाच आहे. तर ह्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला या गावात काय पाहायला मिळालं? सुरुवातीला या प्रकरणाची ज्यावेळेला मी कागदपत्र बघितली त्यावेळेला 2014 पासून ग्रामपंचायतीचा यांचा पाठपुरावा चालू होता. त्यामुळे माझ्या बी मनात शंका होती की खरोखर हे काम होईल काय नाही, कारण गेली 7 ते 10 वर्ष झालं गेली बॉडी असेल ही बॉडी असेल यांनी प्रयत्न करत होते. परंतु खरं या कामाला टर्निंग पॉईंट मिळाले की गेल्या महिन्यात दीपावलीच्या आधी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली व त्यावेळेला त्यांनी सक्त सूचना केली की सदरच्या जागेला गट नंबर आपला नंबर टाकून मिळालेलाच पाहिजे. त्यानंतर या कामाला गती मिळाली व ह्या सर्व जागेंना सिटी सर्वेचे नंबर मिळाले आणि नंबर मिळाल्यानंतर आज मग तिथे स्मशानभूमी असेल, क्रीडांगण असेल किंवा गावतळ असेल या सर्व सुशोभीकरणासाठी आमच्या कामाला गती मिळालेली आहे. परंतु हे असं नाही की हे एका दिवसात झालं. यासाठी आपल्या सर्वच टीमने मला वाटतं एका दिवसात आम्ही कोल्हापूरच्या 2-2, 3-3 आमच्या फेऱ्या व्हायच्या. एकेका जर नको वाटायचं काय होणार नाही, जाणार नाही, कशाला उगाच जायचं, तरी देखील त्यात पण आपण म्हणजे पाठीमागे कुठे ठेवलं नाही. आणि सरपंचांचा आमच्या स्वभाव असा आहे की एखाद्या विषयाला जर हात घातला तर त्याला कडेला लावल्याशिवाय त्यांनी सोडतच नाहीत. त्यामुळे या प्रकरणाला आज कुठतर गती मिळाली व या विषयाला न्याय मिळाला असं मला समाधान वाटतं. तर जर मला या ठिकाणी सांगा की तुम्ही अनेक सरपंच बघितले, पण हे कुणाल सिंग नाईक निंबाळकर तुम्हाला कसे वाटते? अत्यंत धडाडीचे, एवढे धडाडी माझ्या आयुष्यात 18 वर्षाच्या नोकरीत मी काय कधी बघितलं नाही. असा गावाचा कायापालट करणारे किंवा असं ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या पाठ लागून चला वेळोवेळी पाठपुरावा करत गावाचं सुशोभीकरण करायचं आहे किंवा गावात कोणतीही सुविधा आणायची आहे, असं कधी तुमच्या कारकिर्दीमध्ये कुठल्या सरपंचांनी केलं होतं? निश्चितच पाहिजे. सरपंच जोपर्यंत आपल्या पाठिंबा खंबीरपणे उभा राहतील तेवढंच अधिकाऱ्याला पण काम करताना तेवढं धाडस येते व त्याच्याकडून गावाचा विकास साधला जातोय. त्यामुळे सरपंचांनी असंच अधिकाऱ्यांच्या मागे राहून गावाच्या विकासासाठी अधिकाऱ्यांच्याकडे कामं करून घेतली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. तर मला या ठिकाणी सांगा की प्रत्येक गावामध्ये असाच एक उमदार, तडफदार आणि झुंजदार सरपंच असायला हवा का? असायलाच हवा 100% असायला हवा. तर प्रत्येक ठिकाणी सरपंचाची पदं म्हणजे जे काम करतात त्यांचं कार्यभार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि ह्या ठिकाणी आपण वेगळा पाहिलात. तर पुढील पिढी असेल किंवा आणि काही सरपंच असतील त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? कसं आहे, गावाच्या विकासासाठी त्यांनी जे ध्येय घेतलेलं असते, सरपंच कसं आहे आपण आयुष्यभर काय सरपंच राहणार नाही, परंतु जनतेनं आम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिलं आहे. त्या 5 वर्षासाठी त्यांनी गावाचा विकास केलाच पाहिजे व त्यांच्या पाठीमागे आम्ही पण त्यांनी जे कामं सांगतील ते आम्ही कामं त्यावेळेला करून देऊ अशी मी त्यांना 100% आतापत्र ग्वाही देत आलो. व यड्रावच्या विकासासाठी मी जोपर्यंत या गावात कार्यरत आहे तोपर्यंत रात्रंदिवस मी गावासाठी विकासासाठी झडणार आहे. धन्यवाद सर. तर पुन्हा एकदा कुणाल सिंग नाईक निंबाळकरांना आपण जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतोय. तर सर मला सांगा की सर्वांच्याच तोंडातून तुमच्या नावाचा एक डंका आणि कौतुक वाजत होत आहे आणि गावाचा अजून काही विकास राहिला असेल तर तुमचं यापुढे पाऊल कसं असेल? बघा, माझ्या एकट्याचं काय, मी काम करत असतोय पण माझ्या एकट्याचं काय नसते. ही सगळी जी मंडळी आहेत त्यांचं मनाचा मोठेपणा. याच्या अगोदरच्या काही सरपंचांनी काम केलं, बऱ्याच भरघोस काम केलं. याच्या अगोदर सरदार सुतार होते, त्यांनी बी भरघोस काम केलं, पण मधल्या काळामध्ये ह्या गोष्टी काही गोष्टी थांबल्या. त्या गोष्टी काही वेगळे चुकीचे निर्णय घेण्यात आले. जिथं गावतळं होतं गावाच्या, आता एकच प्रश्न आहे, जो गावाच्या वाढीव वस्त्या आहेत तिथला सगळा कचरा गोळा करून गावाच्या मध्य भागामध्ये येतोय, तो कसा गावाच्या बाहेर जाईल हे एक आम्हाला पुढं आता एक गोष्टी चॅलेंजिंग आहेत.
अनेक गोष्टी आहेत. आता जे मधल्या काळामध्ये नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी पहिल्यांदा जलजीवनच्या माध्यमातून आपल्याला 5 कोटी रुपये मंजूर झाले. पण नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी म्हटले की एकदाच काय असेल ते ह्याचं वाढवून घ्या. मग ते 9 कोटीवर गेलं, मग 19 कोटीपर्यंत गेलं. आणि पार्वती औद्योगिक वसाहत हे गेले अनेक वर्षापासून 83-84 सालापासून ही स्थापित आहे. इथल्या काही नागरिकांना रोजगार द्यायचं काम पार्वती औद्योगिक वसाहत असेल, सूतगिरणी असेल, इथल्या काही एज्युकेशन सोसायटी असतील ह्यांच्या माध्यमातून तिथं काही असणाऱ्या नागरिकांनाही देखील पिण्याचा पाण्याचा सोय करण्याचा हेतू हा ग्रामपंचायतीचा. पण मधल्या काळामध्ये काही लोकांनी असं केलं की हे पाणी चोरून पार्वतीला द्यायला लागल्यात, ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. त्या लोकांच्या मनामधला पहिल्यांदा प्रत्येक मला गैरसमज बाहेर काढायचा की लोकांना तिथं आपल्यातलेच काही लोक आहेत. मला सांगा 8-8 तासाच्या 3 पाळ्या असतात, 12-12 तासाच्या 2 पाळ्या असतात, 24 तास तिथं लोक आहेत. कधी कुणाला तर पाण्याची गरज लागते, भासते, बरोबर आहे. मग तिथं काही तिथल्या लोकांना पाणी पिण्याचं ही सोय करणे म्हणजे जिथं घर तिथं पाणी पाहिजे अशी भूमिका आमची सगळ्यांची होती. आणि म्हणून आम्ही ते पाणी तिथं दिलं होतं. पण काही लोकांनी स्वतः आता काहीतरी हे चोरून न्यायला लागलोय, काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यांना कायद्याचं कुठलं ज्ञान असो नसो, पण काही गोष्टी अकायदेशीर गोष्टी होण्याच्या आहेत म्हणून गावाला दाखवायचं असा जो हेतू आहे ते काय वेळोवेळी गाव ओळखून बघेल. पण गावात ज्या गोष्टी आहेत, येणारा आता बस स्टँड आहे त्यालाही नामदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही बस स्टँड त्याला मंजूर केलेला आहे. चांगलं देखणं रूप गावाला देण्याचं, गावाला वेगळ्या पद्धतीची दिशा देण्याचं काम आपण करत आहोत. काही औद्योगिक वसाहतीला लागून काही वसाहती नगर आहेत, तिथल्याही काही गोष्टी प्रलंबित प्रश्न आहेत, तेही गोष्टी आम्ही पूर्णपणे जाणून गेलो. आत्तापर्यंत बघितलं गेलं तर 1 घंटागाडी कुठंतरी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये घेतली गेली. पण आता बघायला गेलं तर ह्या गावाला गावाची वाढीव वस्ती पाहता, लोकसंख्या पाहता आपण आत्ता जर पाहायला गेलं तर 3-3 घंटागाड्या आपल्या यड्राव गावामध्ये आता कार्यरत आहे. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न, गोळा करायचा प्रश्नही एकंदरीत मिटत आलेला आहे. सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला माझं गवगव करणं मला वाटत नाही, कारण हे सगळेजण माझ्या पाठीशी खंबीर राहिले म्हणून ह्या गोष्टी होत राहिल्या. आणि नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी वेळोवेळी कुठं अडचण असले तर तिथं प्रयत्न करूया. संजय पाटील यड्रावकर साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. काही अडचणी अशाही आल्या पण त्या गोष्टीला देखील मात करायचा प्रयत्न केला. आणि सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर सरकार हे देखील वेळोवेळी मार्गदर्शन, गावात ते राहायला राहतात त्यामुळं बंडूदादांना बोलवून घेऊन, दत्तांना बोलवून घेऊन, आरजीमावांना बोलवून घेऊन हे असं तशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. काय करायला लागतंय, यड्रावकर साहेबांच्या पाशी जायला लागेल, वाटलंच तर आपण सांगूया, अशा भूमिकेची त्यांची सगळ्यांची भूमिका आहे. आणि काही थोर मंडळी आहेत, त्या गावातले वडीलधारी लोक आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्या लोकांनी देखील वेळोवेळी आशीर्वाद दिला. आणि ह्या आशीर्वादापोटीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळी जरा अडचण झाली, जरा वेळ गेला, पण आम्हाला हे यश आलेलं आहे. आम्ही तटत नाही. मगाशी बंडूदा सांगितले की झाले बरेच जरी गोष्टी आल्या की त्या गोष्टीला आम्ही थांबत नाही, आम्ही वेळोवेळी त्याला मात देऊन आम्ही पुढे जातोय. आपण ह्या गोष्टीचं लोकांच्यापर्यंत जाणं हे गरजेचं होतं. कुठंतरी आम्ही त्याचा गवगवा केला नाही, कुठं आम्ही त्याचं प्रसार माध्यम केलं नाही, कुठंतरी एक वीट लावली की लोक फोटो टाकून टाकतात, पण कधी आम्ही त्या गोष्टी केलेल्या नाहीत. 3 वर्षानंतर आम्ही आता परवाच्या काळामध्ये लेखाजोखा ते पण बंडूदादा आणि ह्या सगळ्यांनी आमच्या वडिलांनी मिळून आता गावाला आपण दाखवायला पाहिजे की काहीतरी आपण गावासाठी केलंय. म्हणून नामदार साहेबांचा फंड असो, ग्रामपंचायतीचा फंड असो, याचा एक सामूहिक आम्ही एक लेखाजोखा गावासमोर प्रसारण केला. 3 वर्षानंतर केला. पण आम्हाला गवगवाची आणि कुठल्या गोष्टीची कधी अपेक्षा वाटली नाही. गावालाही माहिती आहे, गावातल्या स्थानिक लोकांना, नागरिकांना माहिती आहे. ज्यांना कामं नाही, ज्यांना काळी झालंय त्यांना आम्ही सगळेजण पिवळं दिसणार. काम करणारी माणसं पिवळं दिसत असतात. काम करत जाऊ, जोपर्यंत आम्ही इथं कार्यरत आहेत गावासाठी ते झटत जाऊ. भले तिथून काय असेल त्याला कायदेशीर असो, काय गोष्टी काय अडचणीत केल्या असेल, आम्ही सगळेजण आम्ही कधी कुठल्याही गोष्टीचा पदाचा विचार केला नाही. पद असेल नसेल, उद्या गावासाठी देखील आम्ही काय झालो तरी चालेल, गावासाठी आम्ही ते झेललो तरी चालेल. हीच गोष्ट आपण गावाचा कायापलट केल्याशिवाय राहणार नाही, हाच मानस आम्ही. तुम्ही ज्या वेळेला निवडणुकीच्या काळात पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की गावात काय कारभार होईल तो पारदर्शक असेल, तो तुम्ही पारदर्शक करत आहात, त्याचा कितपत आनंद तुम्हाला होतोय? गावात पारदर्शक करणं कवा म्हणलं जाते की सगळ्यांना एकत्र घेऊन प्रत्येकाचं मार्गदर्शन घेतलं जातं. इथं मार्गदर्शन देणारे बंडूदादा आहेत, आरजीमामा आहेत, दत्ता आहेत, बरेच मंडळ आहेत. ज्याला मार्गदर्शन जो घेऊन करत असतोय त्यालाच गावचा पारदर्शकता म्हणतात. गावाने हे पण मध्ये दाखवलं की एक कर्मी कारभार, एक विचारी कारभार, एक कलमी. ज्याला माहिती आहे, ज्याला ज्ञान आहे त्यालाच आम्ही विचारणार, आणि ज्याच्याकडून ज्ञान घ्यायचं त्यालाच आम्ही विचारणार आहे. ज्याला ज्ञान माहित नाही त्याच्याकडून काहीतरी ज्ञान घेतलं आणि काहीतरी चुकीचं घेतलं आणि अंगलट घेणं आम्हाला ते आवडत नाही. म्हणून आम्ही बंडूदादा असू द्यात, आरजी असू द्यात, आणि आमच्या वडिलांनी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी सांगितलंय की ह्या लोकांना घेऊन तुम्ही काम केलं तर या गावचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून आमच्या वडिलांनी आणि यड्रावकर साहेबांनी सांगितलंय म्हणूनच तर आम्ही घेऊन करतोय. आणि लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्यात. भले 5 वर्षांसमोर आम्ही असं आहे की परिस्थिती की तुमचं काय काम राहिलंय,
येणारा हा 2 वर्ष काळ असा राहिला. आता परवा दिवशीच बंडदादांची आणि आमची चर्चा झाली की लोकांच्या दारात जाऊन विचारायला लागणार आहे की तुमचं काय काम राहिलंय का ते आम्ही करू. अशी परिस्थिती आता येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये होणार आहे. जे स्मार्ट विलेज होण्यासारखं आहे. आता थोड्याच दिवसामध्ये HP गॅसची अंतर्निहित पाईपलाईन म्हणजे टाकी आणायला गावातल्या लोकांना घर जायला लागणार नाही. येड्राव गावात हे पहिलं स्मार्ट विलेज होणार आहे. ज्यावेळेला सरदार सुतारांच्या काळात ISO मान्यकरण पहिलं झालं तसं स्मार्ट विलेज येड्राव हे पहिल्यांदा होणार आहे आणि त्याचं कामही थोड्या दिवसात चालू होणार आहे. म्हणजे खालनं जमिनी खालून ती जी वाहिनी गॅसची जाणार, पाईपलाईन पाण्याची तर पहिल्यापासून आहेच, पण आणि पुढे जाऊन आणि आम्ही प्रयत्न MSCBशी चर्चा करून जी वाहिनी आहे स्ट्रीट लाईट आहे ती पण खालीन जाते काय. आणि जे काय आहे ते स्मार्ट विलेज आहे हे येड्राव गाव एक चांगल्या पद्धतीनं एक मॉडेल शिरोळ तालुक्याला दाखवण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे नामदार राजन पाटील येड्रावकर असू द्यात, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर असू द्यात, संजय पाटील येड्रावकर असू द्यात, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि या सगळ्या वडीलधारांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर गावचा 3 वर्ष झालंच पण आणि येणारा काळ म्हणजे जरा जरा ही मूर्ती सजवत आहे पण पूर्णपणे देखणं रूप ज्यावेळेला पूर्ण झाल्यावर दिसतंय हे 5 वर्षानंतर ह्या गावाला पूर्णपणे दिसणार आहे. आणि त्यावेळेलाच गाव आम्हाला चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद रूपी कौल आम्हाला गाव देईल याचा आम्हाला चांगल्या पद्धतीचा आनंद आहे आणि काम होतं याचा आनंद आम्हाला चांगला. धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण पाहतोय की किती जरी आले आणि दाबून जरी नेले तरी पद मी काही सोडणार नाही आणि गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही अशी जणू की शपथच घेतलीत. हे नाही गाव शहर पातळीवरील अशाच काही बातम्यांसाठी जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची ह्या न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट.